जय
भगवान त्र्यंबकेश्वर की जय। माँ पार्वती माता की जय। माँ गंगा मैया की जय। संकट मोचन हनुमान जी की जय। सब संतन की जय। आपल्या वाणीला आणि मनाला शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी आपण भगवंताचं भजन करूया। हर 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 महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे चौऱ्या महादेवाच्या कृपेने आपल्या या शिलवाड्या नगरीमध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन चौऱ्या महादेव संस्थान समिती व आपल्या गावातील सर्व भाविक भक्त या शिलवाडा नगरीच्या वतीने या कार्यक्रमाचं खूप छान असं आयोजन करण्यात आलेलं आहे। चौऱ्या महादेव संस्थान समिती आणि संपूर्ण या शिलवाडा नगरीसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। आजचं 6वं पुष्प आहे। आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी येतात। भगवंत आपल्याला या ठिकाणी बोलावतो म्हणून आपण आला, कारण शिव महापुराण कथेला सुद्धा भाग्य पाहिजे।
ज्यांच्या तकदीरामध्ये ही कथा आहे, ही कथा हे त्यांनाच मिळते जो भाग्यवान आहे. कारण शिव महापुराण ही कथा श्रवण केल्याने आपल्या जीवनाचं कल्याण होते. म्हणून आपण सर्वत्र भाविक भक्त कथेला आला पाहिजे. कारण ही वेळ पुन्हा येत नाही. माणसाचा जीवाचा काय भरोसा, म्हणून या ठिकाणी आपण आलं पाहिजे. उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायाचे आज करा काही. भरोसाच नाही आयुष्याचा, भरोसाच नाही आयुष्याचा, आयुष्याचा. वासाव उद्या करायचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही. हो आपण रोज सकाळी ज्यावेळेस सूर्योदय होते, भगवान सूर्यदेवाला रोज माझ्या चालते रोज सकाळी भगवान सूर्यदेवाला सकाळी उठून नमस्कार केला पाहिजे आणि अर्ध्य जल आपण भगवान सूर्यदेवाला अर्पण केलं पाहिजे. कारण भगवान सूर्यदेव रोज आपल्याला प्रकाश देतात आणि आपल्या जीवनामध्ये न कळत कोणत्या जरी चुका जर झाल्या किंवा काही अपराध झाला तर भगवान सूर्यदेव ते आपल्याला निवारण करतात. म्हणून भगवान सूर्यदेवाला आपण रोज असं अर्ध जल अर्पण केलं पाहिजे. ज्या वेळेस आपण सकाळी आंघोळ करतो, काही काही गोष्टी बारीक आहे, परंतु पूर्ण आपलं आयुष्य जाते. ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. कारण असे संस्कार आपण जोपर्यंत आपल्या मुलावर तरुण पिढीवर होणार नाही तोपर्यंत हे तरुण पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्यांना देवाच्या इकडे आणा, त्यांना मंदिराच्या इकडे आणा, तेव्हा त्यांना कळेल. समजलं का? म्हणून ज्यावेळेस बाळाचा जन्म होते, आपली बाई त्या बाळाच्या वेळेस आंघोळ करते. आंघोळ करताना लहानपणापासून कसं आई आपली संस्कार करते, हर हर महादेव आणि असं पाणी टाकते बाळाच्या अंगावर. टाकते का नाही? हे लहानपणी करते, पण हे नित्यनेम करायला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण आंघोळ करतो, आंघोळ करताना आपण मैयाचं नाव घेतलं पाहिजे. हर हर गंगे, हर हर गंगे असं जल अंगावर घेतलं पाहिजे. आपण असं रोज
करायला पाहिजे. कारण जो रोज अशा पद्धतीनं आंघोळ करत असेल त्यामुळे जल संयम आणि गंगा जल संयम जो आपण जो साधं पाणी जरी असलं आंघोळीवर घेतो ते जल डायरेक्ट गंगा जल बनून जाते. म्हणून आंघोळ करताना हर हर गंगे हर हर गंगे काळे महाराज झोपले अव म्हणा हर हर गंगे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती गंगा. आता थोड्या वेळातनी भगवान गणेशजीचं या ठिकाणी लग्न होणार आहे. भगवान गणेशजीची पावन कथा काय सांगते. पार्वती माता आंघोळ करताना इकडे उठणे माती लावून आंघोळ करत आहे. पार्वती माता आंघोळ करताना गाईचं शेण अंगाला लावून आंघोळ करत आहे. आंघोळ करताना निघालेल्या मळापासून एक मूर्ती तयार करते आणि त्या मूर्तीमध्ये संजीवनी मंत्र टाकून त्या मूर्तीत प्राण टाकते. त्यानंतर भगवान गणेशजीचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. भगवान गणेशजी भगवान की जय. त्यानंतर भगवान गणेशजीचा जन्म झालेला आहे. एक वेळ काय झाले, पार्वती माता आंघोळ करत आहे. त्यावेळेस भगवान शिवजी माता इकडे आंघोळ करत असताना त्या नाणीमध्ये भगवान शिवजी डायरेक्ट येऊन जातात. माता पार्वती म्हणतात, तुम्ही असं डायरेक्ट येत जाऊ नका, कारण मला लाज वाटते. पार्वती माताची मैत्रीण एक दिवस म्हणाली, माता आपण कोणी दरवाजावर एखादा पहारेकरी ठेवायला पाहिजे, आहे का नाही. एक दिवस काय झालं, माता पार्वती माता आंघोळ करत असताना भगवान गणेशजीला दरवाजामध्ये उभं केलेलं आहे.
आणि भगवान गणेशजीला सांगितलेलं आहे. माता पार्वती म्हणाली, मी इकडे आंघोळ करते, जर कोणी या ठिकाणी येत असतील त्याला आतमध्ये येऊ देऊ नको. भगवान गणेशजी म्हणाले, ठीक आहे. भगवान गणेशजीच्या हातामध्ये एक असा मोठा दंडा दिलेला आहे आणि तो दंडा घेऊन भगवान गणेशजी त्या ठिकाणी दरवाजामध्ये उभे आहेत. आतमध्ये पार्वती माता आंघोळ करत आहे. तेवढ्यात भगवान शिवजी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गणेशजीला म्हणाले, मला आत जाऊ दे. भगवान गणेशजी म्हणाले, मी आतमध्ये जाऊ देणार नाही. भगवान शिवजी म्हणाले, पार्वती माझी पत्नी आहे. गणेशजी म्हणे, मी कोणाला ओळखत नाही, ते कोणी असो. मातानं सांगितलेलं आहे आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. भगवान शिवजीला खूप राग आला. त्यानंतर भगवान शिवजीनं आपले गण त्या ठिकाणी पाठवले. भगवान शिवजीच्या गणाची आणि गणेशजीचं त्या ठिकाणी थोडीसा वादविवाद झाला. चांगल्या माराठोक्या झाल्या तरी गणेशजी ऐकले नाही. त्यानंतर देव देवता आल्या, त्यांच्याशी वाद झाला. गणेशजीनं सर्वाला झोडपून काढलेला आहे. हे गोष्ट भगवान शिवजीला सांगितलं. त्यानंतर भगवान शिवजी त्या ठिकाणी आले आणि गणेशजीशी युद्ध झालं. आणि युद्ध एवढं झालं, भगवान शिवजीनं गणेशजीला त्रिशूल मारून गणेशजीचं मुंडकं असं उडवून टाकलं. धडापासून असं अलग केलेलं आहे. जसं हे वार्ता सर्व इकडे माहीत झाली, देव देवता पार्वता माताला सुद्धा माहीत पडलं. पार्वती माताला खूप राग आला. भगवान शिवजीला म्हणाले, माझा गणेश कुठे आहे? तो कुठे बी असन तर माझा गणेश मला आणून द्या, नाही तर हे सर्व हे ब्रह्मांड मी पूर्ण भस्म करून टाकीन. त्यावेळेस भगवान शिवजीनं त्या ठिकाणी सर्व देव देवतांना आदेश दिला, जा आणि एखाद्या प्राण्याचं मुंडकं तुम्ही घेऊन या. देवतांनी हत्तीचं एक शिर आणून त्या गणेशजीला लावलेला आहे. भगवान गणेशजीला जिवंत केलेला आहे. आणि माता पार्वती माता आणि भगवान शिवजीनं सर्व देवदेवताचे आभार मानले
आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला. माता पार्वती माता म्हणाली, आज पासून 33 कोटी देवदेवतांचा अध्यक्ष श्री गणेशजी राहतील आणि साऱ्या देवतांमध्ये सर्वप्रथम मान भगवान गणेशजीलाच मिळाला पाहिजे. आणि ही गोष्ट सर्व देव देवतांनी मान्य केलेली आहे. पहा, या जगामध्ये सर्वप्रथम ऑपरेशन जर केलं असन तर भगवान शिवजीनं सर्वप्रथम ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन म्हणजे भगवान गणेशजीचं जे शिर आहे धडाला जोडण्याचं काम भगवान शिवजीनं केलेलं आहे. म्हणून या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये पहिला ऑपरेशन भगवान शिवजीनं केलेलं आहे. अशा तऱ्हेनं पार्वती माता व शिवजी असे बसले असता इकडे गणेशजी आणि कार्तिक स्वामी आता आपले मुलं मोठे झालेले आहे बा आणि आपण आता लग्न करायला पाहिजे असं मा पार्वती माता आणि भगवान शिवजीनं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. भगवान शिवजी म्हणाले, जो पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा करेल त्याचं पहिले लग्न होईल. मग कार्तिक स्वामीने काय केलं, ते निघाले असे पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला. कार्तिक स्वामीचं वाहन काय माहित आहे का, मोर. मोराला घेतले आणि ते असं पृथ्वीला प्रदक्षिणा मारणं सुरू केली. आणि इकडे गणेशजीनं आता गणेशजीचं वाहन काय, उंदीर आहे का नाही. आता गणेशजी आहे बुद्धीची देवता. गणेशजीनं बरोबर बुद्धीनं काम घेतलं, आसन टाकलं. भगवान शिवजी आणि माता पार्वती माता असं बसवलं आणि भगवान गणेशजीनं असं त्यांची प्रदक्षिणा मारली. समजलं का, जशी प्रदक्षिणा मारली भगवान शिवजीनं माता पार्वतीनं मान्य केलं. आई वडिलाला प्रदक्षिणा मारणं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारणं. म्हणून तिकडे कार्तिक स्वामी प्रदक्षिणा करायला गेले आणि इकडे भगवान गणेशजीनं प्रदक्षिणा मारून तयार झाले. आणि माता पार्वती माता आणि भगवान शिवजीनं ठरवलं की आता आपण गणेशजीचं लग्न करून टाकू. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये गणेशजीचं लग्न सुरुवात होत आहे. त्यांना उभे करा. समुद्र सरिता पूर्या सदा मंगल वधूवर शुभ मंगल सावधान.
राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा रूपवरा कवना सीम्या देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पु म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगलम वधूवर्यो शुभम भवतु सावधान विष्णुला कमला शिवा गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता शेवटला आहे मंगलाष्टक आहे. आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृहयोक्ते मधुपर का पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे दोघे करा वी उभी वातंत्री बहुगलबला न करणे कुर्या सदा मंगलम वधूवर्यो शुभम भवतु सावधान तदैव तदैव तावलं चंद्रफलं तदैव लक्ष्मीफलं तदैव सनईचा तारकाचा जोराने धरला ढगाचा ढोर घुमू लागला अजाजा धरकाचा धरका तळाला पाऊस फुलाचा वर शार सावधाला पाऊस फुलाचा वर सावधान हो आला 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 माझा राजाला आला 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 माझा राजाला हो सनईचा जोरकाचा वाऱ्याने धरला ढगाचा ढोल घुमू लागला पाऊस जागा जागचा कळकळ कळाला पाऊस फुलाचा वर शार जागताला पाऊस फुलाचा वर शागताला आला 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 माझा गणराजा आला आला माझा गणराजा आला 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 माझा गणराजा गजाननाचे स्वरूप करुणासागर चैतन्याचे देवतार स्वरूप दर्शनाने जाते ताज्या सर्व तुला दुःख दर्शनाने जाते चारे
दर्शनाने माझ्या जीव वेळावला आला 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 माझा धनराजा आला 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 माझा धनराजा आला 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 माझा धनराजा झाले सारे धंग आला 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 माझा धनराजा आला 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 माझा धनराजा कलांच्या चोरचा वाऱ्याने धरला ढगाचा डोल घुमू लागला बिजलीचा ताशाचा साखर कळकळाला फुलाचा जन साग सागताला आला 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 माझा धनराजा 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 मला पार्वती पते हर महादेव। या ठिकाणी भगवान गणेशजीचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ज्यांना ना घरी नका करू आता जाऊ दे ना बस ज्यांना करायचं एक एक करू शकता काही विषय ज्यांना ज्यांना रिद्धी आणि सिद्धी गणेशजीच्या पत्नी आहे कोणाला काही सोफा वगैरे अलमारी द्यायचं असतील तर त्यानंतर ते देऊ शकतात आहे का नाही। आणि आज भगवान गणेशच्या लग्नानिमित्त आमचे नेतनकर भाऊ आहे यांच्या इकडे प्रसादाची व्यवस्था आहे सायंकाळी तर भाई भक्तांनी त्या ठिकाणी ते प्रसाद घेऊ शकतात। आज योगायोग आहे ठीक आहे ते झाल्यानंतर त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी एक देठ असलेलं असं पान घ्यायचं नागिलीचं पान त्या पानाच्या देठाला असं मध लावायचं आणि 108 असे तांदूळ त्याच्यावर त्या पानावर टाकायचे किती 108 पूर्ण असे सगळे पाहिजे तुटलेले नाही। आणि असा आपण ओम नमः शिवाय असा जप करायचा आणि ते शिवजी जवळ असं ठेवून द्या। आता शिवरात्र आहे जो अशा पद्धतीचं विधिकरण शिवरात्रीच्या दिवशी या महाशिवरात्रीच्या पर्वावर भगवान शिवजी आपापल्या ज्या मनातल्या जे काही इच्छा असतात
मनाची इच्छा भगवान शिवजी पूर्ण करतात. भगवान शिवजीला गहू अर्पण केल्यास आपल्या घरामध्ये काही वादविवाद असतात. परिवार भटकत आहे, परिवार इकडे तिकडे जात आहे. जो भटकणारा परिवार आहे तो चुकीच्या रस्त्यानं कधी जाणार नाही. तर भगवान शिवजीला गहू अर्पण पण केले पाहिजे. भगवान शिवजीला नारळ फोडू नये. भगवान शिवजीला नारळ फोडू नये, कारण नारळ हे लक्ष्मीचं रूप आहे आणि लक्ष्मी भगवान विष्णू देवाची अर्धांगिनी आहे. त्यामुळे नारळ भगवान शिवजीला फोडू नये. ते भगवान शिवजीचे असं साईडला ठेवून द्यायचं. आपल्या मनाची इच्छा आहे ना असं साईडला ठेवू शकतात. कोणतं गाणं? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. सगळ्यांनी टाळ्या वाजा, सगळ्यांनी टाळ्या वाजा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी. हरी बोल. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. पार्वती पते हर हर महादेव.
आपण मंदिरामध्ये येतो, भगवान शिवजीला आपल्या ऐकून काय अपेक्षा आहे? भगवान शिवजीला आपल्याकडून काही अपेक्षा नाही. भगवान शिवजी मागतात का आपल्याला काही? हा, भगवान शिवजी म्हणतात, तुम्ही मंदिरामध्ये येतात, तुमच्या इकडे जो अहंकार आहे तो अहंकार मला द्या. शिवजी आपल्याला काय मागतात? अहंकार. एक फणसाचं झाड आहे, त्याला असे खूप असे फणस लागलेले आहे. आता फणसाले कोण पाहिलं? डोळ्यानं. आता फणसाले खूप असे फणस लागलेले आहे, तोडाले कोण? तोडले कोण? हातानं. पा पण फणस हाताले खायचा आहे का? नाही. पाहिलं कोण? डोळ्यानं. तोडलं कोण? हातानं. आणायला कोण गेलं? पाय. आता पायाले फणस खायचा आहे का? नाही. मग फणस आणलं, हाताने तोडलं, आणायला पाय गेले, मार कोण खाल्ला? पाटीनं. आहे का नाही? पाटीले फणस खायचा आहे का? मार कोण खाल्ला? पाटीनं. आणि पाहिलं कोण? डोळ्यानं. रडते कोण? डोळे. मार खाल्ला पाटीनं, रडत आहे डोळे. हेच आपलं कर्तव्य कर्म आहे. आता आपण जे कर्म करतो, आता एखाद्याचा पैसे घेतो, हात उसने वगैरे, पण त्याला आपण परत करत नाही. मग घेतल्याला त्याचा एक दिवस द्यावंच लागते. आता नाही देसान तर पुढच्या जन्मी तुम्हाला देवाच लागते. या ठिकाणी गणेशजीला खाऊ झालेला आहे 220 रुपये. ठीक आहे. एक ब्राह्मण होता आणि तो मंदिरामध्ये असं पूजापाठ करत होता. आणि गावातील लोक त्यांना असे पूजासाठी बोलवत होते. तो जात होता. त्या गावामध्ये असाच चांगला एक पैशावाला होता. तो महाराजावर खुश झाला आणि त्याला एक सोन्याचा गोप दिला. महाराजाला सोन्याचा गोप दिला. महाराजानं घरी आणला, आपल्या मुलाबाळाला दाखवला आणि तो ब्राह्मण घरून बाहेर गेले असता त्यांच्या मुलानं तो गोप, सोन्याचा गोप जुव्यामध्ये हरून गेला. त्या महाराजाला खूप राग आला. त्याच्या वडिलांना त्या मुलाला घराच्या बाहेर
काढून दिलं आणि तो जो मुलगा होता तो चालला गेला. जाता जाता भटकत भटकत त्याला खाण्यासाठी काही मिळू नाही लागलं. त्याला खूप भूक लागली. जवळच असं एक शिव मंदिर दिसलं. त्याला वाटलं बा मंदिरामध्ये जर गेला आपण तर आपल्याला काही प्रसाद वगैरे खायला भेटन. दिवा लावला होता. भोले बाबा किती भोले आहेत. फक्त एक दिवा शिव मंदिरामध्ये लावला तर त्याचा पुढच्या जन्मी तो राजाच्या घरी जन्म झाला त्याचा. महादेव आपण साधी पूजा करा ना, भगवान शिवजी लवकर प्रसन्न होतात. मग त्या मुलाला वाटलं बा एक दिवा लावला तर मी तर राजाच्या घरी माझा जन्म झाला. मग त्यानं त्या जन्मात निरे दिवे दिवे लावले मंदिरावर इकडे तिकडे. मग भगवान शिवजी त्याच्या पुढच्या जन्मी तर मग कुबेरच बनवून टाकलं. भोले बाबा किती दयाळू आहेत. म्हणून आपण मंदिरामध्ये दिवा लावला पाहिजे. मंदिरात दिवा लावल्याने तो कुबेर होऊ शकतो. आपण जर दिवा लावला मंदिरामध्ये तर आपल्या घरी महालक्ष्मी मा पार्वती माता आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तेल जळे विघ्न जळे. मंदिरामध्ये जो कोणी दीपदान करतो त्याच्या घरी महालक्ष्मी वास करत राहते. आपली जमीन आहे, आपली जमीन पिकत नाही किंवा आपल्या जमिनीचा काही वाद आहे, आपली जमीन दुसऱ्या इकडे आहे, त्याची केस चालू आहे कोर्टातनी. ते जमीन आपल्याला भेटली पाहिजे. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी आपल्या घरी असा तुपाचा दिवा घरी किंवा मंदिराची तुपाचा दिवा लावला पाहिजे. ह्या ज्या काही समस्या आहे ते दूर झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या दिव्यामध्ये थोडे तीळ टाका. तीळ दिवा लावायचा. त्या दिव्यामध्ये तीळ किंवा काळे मिरे असते ना, काळे मिरे. जर असं आपल्याला वाटत असेल बा आपली कोणाची काही दुश्मनी वगैरे आहे तर ते असं केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. राईचं तेल दिवा जाळल्याने त्याचं सुद्धा खूप महत्व आहे. सरसोच्या तेलापासून दिवा जाळल्यास सरसोचं तेल त्याचा दिवा जाळल्यास आपल्याला वाटत आहे बा आपल्या मुलीचं लग्न जुटत नाही
तर आपण सरसूचा दिवा लावायला पाहिजे. तर भगवान शिवजी त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. एका गावामध्ये खूप असा दुष्काळ पडला होता. त्या गावामध्ये 12 वर्षापासून पाऊसच पडत नव्हता. मग त्या गावामध्ये एक ऋषी आले. ऋषी आल्यामुळे सर्व गावातले महिला पुरुष जमा झाले आणि ते त्यांना सांगू लागले की बाबा, आमच्या गावामध्ये खूप दिवस झाले पाऊसच पडत नाही. ते कसं का म्हणे? ठीक आहे म्हणे. सर्व गावकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. मग बाकीचे लोक सर्व त्या ठिकाणी आलेले आहे. सर्व गावातून जे लोक आले त्यातील एकाच व्यक्तीनं छत्री घेऊन आला. पहा, आपल्या गावामध्ये 12 वर्षापासून पाऊस पडत नाही. आले आणि त्या ऋषीला नमस्कार करू लागले. ऋषी म्हणाले, फक्त पाऊस फक्त तुमच्याच गावात पडन. ते बाकीचे लोक विचार करू आले आजूबाजूचे. कारण म्हणे तुम्ही जे आले हे बाकीचे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही. फक्त म्हणे तुम्ही या ठिकाणी आले पण तुमच्या गावातील एका व्यक्तीनंच फक्त छत्री आणली. कारण त्या फक्त एका व्यक्तीचाच विश्वास माझ्यावर आहे म्हणे. बाकीच्या आजूबाजूच्या गावाचा माझ्यावर विश्वास नाही म्हणे. त्याचप्रमाणे आपल्यावर विश्वास पाहिजे. आपल्या मनात काय पाहिजे? विश्वास. प्रत्येकानं मंदिरामध्ये येताना भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे, भरोसा ठेवला पाहिजे. आपण विश्वास ठेवसान तर भगवान शिवजी एक दिवस आपल्या मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून या आला, वैकुंठ सोडून या आला, सोडून या आला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. कुंडली के
उभा केला पुंडलिके उभा केला रूपे सुंदर सावळा रूपे सुंदर सावळा देवा भावाचा हुकेला देवा भावाचा हुकेला देवा भावाचा हुकेला आपल्या जीवनामध्ये दुःख रूपी जर पाऊस पडत असेल, माया मोह दुःख रूपी पाऊस भगवंत असा आमच्यावर पडू नको देऊ. आपल्याला जर असं वाटत असेल तशी आपल्याला छत्री आणावा लागल, आहे का नाही? आपल्याला जर वाटत असेल तर आपल्यावर दुःख आलं नाही पाहिजे, दुःखाचा पाऊस पडला नाही पाहिजे, तर मग हे छत्री कोण्या दुकानात भेटते? अशी छत्री ही छत्री आपल्याला जर वाटत असेल तर आपल्यावर असा दुःखाचा पाऊस पडला नाही पाहिजे, तर हे छत्री शिव महापुराण या कथेतच भेटते. आपण शिव महापुराण कथा श्रवण करा, आपलं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. जाऊ देवाची आगावा जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल देव देईल विसावा देवाची आगावा जाऊ देवाची आगावा हो जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा निवारील भूक देवा निवारील भूक देवा निवारील भूक देवा निवारील भूक देवाची आगावा देवाची आगावा हो जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल आपल्यावर जर दुःख येत असेल तर भगवान शिवजी आपल्यावर येणारं जे दुःख आहे ते निवारण्याचं काम भगवान शिवजी करतात. म्हणून भगवान शिवजीचं आपण मनापासून आभार मानायला पाहिजे. भगवान शिवजी आपल्याला खायला पियाला अन्न धान्य देते, आपण भगवान शिवजीचे आभार मानायला पाहिजे, आहे का नाही? देवा पहिले माझ्या घरी सायकल होती, आता तो गाडी दिली. पहिले घरी सायकल होती, आता गाडी दिली.
पहिले काय होतं, माझ्या घरी कुळाचं घर होतं. देवा तो मला बंगला दिला. म्हणून भगवंताचे आपण आभार मानायला पाहिजे. कुळाचं घर होतं तर शिल्याचं घर दिलं आहे का नाही? मग किती उपकार आहे आपल्याला. जन्म देणारा तो हा आहे का नाही? पालन करणारा तो किती उपकार आहे आपल्या. परंतु आपल्यापाशी दोन पैसे आले की आपण भगवंताला विसरून जातो. ज्यावेळेस पैसा आतला आनंद आनंद असते, लेकरं बाय सासू सुना, त्यावेळेस भगवंताचं नाव आपल्याला येत नाही. आणि ज्या वेळेस मग आपल्याला दुःख येते, बिमार पडू द्या आहे का नाही, मग करतो इकडे आपण देवा देवा, नाही आता तूच आहे, तुझ्याशिवाय माया मला कोणीच नाही आहे का नाही. म्हणून आपण भगवंताला धन्यवाद केले पाहिजे, भगवंताला विसरलं नाही पाहिजे. अहो क्षणा क्षणाला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, शिवाया विठ्ठल कृपा केली, शिवाया विठ्ठल कृपा केली. जन्म बहु पुण्य केले, जन्म जन्मे जन्म जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा. हो माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगे. बहु पुण्य केले, आपल्याला भगवंतानं सारे काही दिलेलं आहे, म्हणून भगवंताचे आभार माना. भगवंत तुम्ही भगवंताला विसरू नका, भगवंत तुम्हाला विसरणार नाही. फक्त आवाज द्या भगवंताला, मनापासून आवाज द्या. मन भगवंत हजर झाल्याशिवाय राहणार नाही. हरे हरे आम के झाड़ को, हरे भरे आम के झाड़ को सूखी डाली नहीं होती. अरे जो शिव पुराण कथा सुनते हैं उसकी कभी झोली कभी खाली नहीं होती. भगवंत तुमची या ठिकाणी असाल तर भगवंत तुमची झोडी खाली नाही भरूनच देणार आहे. पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ.
गुजरातमध्ये आहे. दक्ष राजाला 27 कन्या होता आणि 13 कन्याचं लग्न चंद्रदेवासोबत लावलेलं आहे. आणि चंद्रदेवाला सर्व पत्न्यांमधून एकच पत्नी त्यांना खूप प्रिय होती. तिचं नाव आहे रोहिणी. चंद्रदेव रोहिणी सोबत खूप प्रेम करत होते. आणि बाकीच्या बायकाशी चंद्रदेव कमी प्रेम करत होते. त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हते आणि एकला रोहिणीशी जीवापाड प्रेम करत होते. मग एक दिवस काय झालं, चंद्रदेवाच्या बाकीच्या बायका आपल्या माहेरी गेल्या आणि आपल्या पिताला सांगत आहे, चंद्रदेव आमच्याशी थोडासाही बोलत नाही, आमच्याशी प्रेम करत नाही, असं ग्रहानं आपल्या पिताला दक्ष राजाला सांगत आहे. मग दक्ष राजानं एक दिवस चंद्रदेवाला खूप समजावून सांगितलं, चंद्रदेवा असं करू नको. ते मंदिरावर लेकरे हाणार तिकडे इकडे. दक्ष राजा इकडे समजून सांगत आहे, तुम्ही असं करू नका. सर्व जे पत्नी आहेत तुमच्या त्यांना सर्व सारखं प्रेम द्या. मग हे बाकीच्या आलेल्या दक्ष राजाच्या मुली घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर त्याला वाटलं बा चंद्रदेवामध्ये काही फरक पडन, पण चंद्रदेव काही ऐकायला तयार नव्हता. एकल्या रोहिणीशी खूप प्रेम करत होता. अजून पुन्हा ते सर्व जे चंद्रदेवाच्या पत्नी आहेत त्यांनी दक्ष राजाला सांगितलं. हा ऐकत नाही आणि दक्ष राजाला खूप असा राग आलेला आहे. दक्ष राजानं चंद्रदेवाला श्राप दिला, चंद्रदेवा तुम्ही माझं ऐकलं नाही, मी तुम्हाला जा श्राप देतो. तुमच्या अंगाला भेद पडतील, तुम्हाला क्षय रोग होईल. चंद्रदेवाला श्राप दिला. चंद्रदेव इकडे बिमार पडलेले आहे. त्यामुळे चंद्रदेव पृथ्वी सोडून चालले गेले, निघून गेले. चंद्रदेव पृथ्वी सोडून गेल्यामुळे पृथ्वीवर वातावरण थंड राहत नव्हतं. जिकडे तिकडे गरमी वाढली. सारा इकडे उष्णता पसरलेली आहे. गर्मीमुळे लोक मरू लागले. चंद्रदेव भगवान शिवजीची प्रार्थना करू लागले, जेव्हा मला याच्यातून काही करा, वाचवा.
त्यावेळेस मरताना त्याला खूप वेदना होतात. अशा वेळेस भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असायला पाहिजे. म्हणून क्षणाक्षणाला भगवंताचं नाम घ्या. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील बाबाचे पर्वत जळतील बाबाचे पर्वत जळतील बाबाचे घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे वाड्या कोळी महात्यारी वाड्या कोळी महात्यारी वाल्या कोळी महात्यारी वाड्या कोळी महात्यारी नामे तारीला निरतारी ओ नामे तारीला निरतारी घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे घेता नाम घेता नाम घेता राम विठोबाचे पदधारी नव पदनी नव पद मग मग गरे 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 नि द द घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा वेद सिनला झाली सीमा घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे घेता नाम विठोबाचे घेता घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे जळती पापाचे पापाचे. चंद्रदेवाला क्षयरोग झालेला आहे, अंगाला भेद पडलेला आहे. चंद्रदेव भगवान शिवजीची त्या ठिकाणी तपस्या करू लागले.
चंद्रदेव आपल्या पायाच्या एका बोटावर उभं राहून भगवान शिवजीची अशी तपस्या करत आहे. अनेक काही वर्ष चंद्रदेवाने त्या ठिकाणी तपस्या केलेली आहे. खूप अशी कठीण तपस्या केली आणि भगवान शिवजी चंद्रदेवाला प्रसन्न झालेले आहे. सांग चंद्रदेवा काय? त्यांच्या ज्या पत्न्या होत्या चंद्रदेवाच्या, भगवान शिवजीनं त्यांच्या पत्नींना विचारलं, सांगा चंद्रदेवाचं काय करायचं आहे? ते म्हणे चंद्रदेवाला लवकरात लवकर बरं करा. म्हणून भगवान शिवजीनं त्यांना आशीर्वाद दिला. आणि चंद्रदेव बरे झाले. म्हणून भगवान शिवजी चंद्रमाच्या रूपात प्रगट झाले आणि त्या ठिकाणी शिवलिंग भगवान सोमनाथच्या रूपानं प्रगट झालेला आहे. हे शिवलिंग गुजरातमध्ये त्या ठिकाणी आहे. सोम म्हणजे चंद्र, असं त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथ सौराष्ट्र असे नाव त्यांचं पडलेलं आहे. गुजरात राज्यामध्ये आहे. भगवान सोमनाथ जो भगवान सोमनाथचं भजन करतो, नाम घेतो, ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे, अंगाला कोळ आहे, अंगाला भेद पडलेले आहे, तर त्यांनी भगवान शिवजीला भगवान सोमनाथाचं नाव घेऊन असं आपण जल अर्पण केल्यास आपल्याला जे काही असं क्षयरोग असो ते दुःख निवारण्याचं काम भगवान शिवजी करतात. ह्या गोष्टी सर्व शिवमहापुराणमध्ये लिहून आहे. पहा, ज्या व्यक्तीला कोळ असो, क्षयरोग असो, भेद पडेल असो, भगवान सोमनाथाची या पद्धतीने जर पूजा केली, भगवान सोमनाथचं नाव घेऊन आपण जल अर्पण केलं तर आपलं दुःख दूर होते. रुद्र संहिता 203 पेज, अध्याय आहे 14वा. संतान वृद्धी आणि शिवजीची कृपा होईल आणि वंशाचा विस्तार होईल. शिव महापुराणमध्ये असं लिहून आहे. म्हणजे ज्यांना संतान बी नसन, खूप दिवस झाले लग्नाला, 17, 18, 20 वर्ष, त्याला संतान सुख प्राप्त होते, असं शिव महापुराणमध्ये लिखित आहे. भगवान शिवजीला भस्म अर्पण केलं पाहिजे. नारळाच्या शेंडीपासून आणि कापूर टाकून त्याला असं छानून घ्यायचं आणि त्याचं भस्म करून आपण शिवजीला असं लावायला पाहिजे. कारण जो भगवान शिवजीला भस्म अर्पण करतो,
भस्म लावतो त्याची झोळी कधी खाली राहत नाही. माता पार्वती माताला ज्यावेळेस भगवान शिवजीशी लग्न करायचं होतं, त्यांना प्रसन्न करण्यासाठी माता पार्वती माता भगवान शिवजीला भस्म लावत होती. कारण भस्म भगवान शिवजीला खूप प्रिय आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कवच पर्वतामध्ये प्रस्थापित आहे. गणेशजीचा लग्न सोहळा पार पडला आणि कार्तिक स्वामी जे कैलासात परत आले, पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांना कळलं की गणेशजीचं लग्न माझ्या आधी केलेलं आहे. त्यामुळे कार्तिक स्वामीला खूप राग आलेला आहे आणि रागानं कार्तिक स्वामी कवच पर्वतात ते चालले गेले आणि त्या ठिकाणी पार्वती माता कार्तिक स्वामीला भेटायला गेलेली आहे आणि त्यांची समजूत घालत आहे. स्वयं पार्वती माता पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी त्या पर्वतावर आणि भगवान शिवजी अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी त्या पर्वतावर स्वयं विराजमान राहतात. म्हणून त्याला नाव दिलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. मल्लिका म्हणजे पार्वती माता आणि अर्जुन म्हणजे भगवान शिवजी. शिवजी अशा प्रकारे मल्लिकार्जुन भगवानची ही कथा आहे. बोला भगवान मल्लिकार्जुन भगवान की. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. राजा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे कुठे आहे? उज्जैन मध्ये. उज्जैन मध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. भीम नावाचा राक्षस खूप त्रास देत होता. तो त्या नगरीमध्ये खूप अत्याचार करू लागला, सर्वांना त्रास देऊ लागला. त्या अवंती नगरीमध्ये येऊन ब्राह्मण शिवलिंगावर जल अर्पण करत असताना भीम नावाचा राक्षस त्यांच्यावर अत्याचार करत आहे. सारी नगरी त्या राक्षसाला त्रासून गेलेली आहे. इकडे शिवलिंगाची पूजा आरती करत असताना भीम नावाचा राक्षस त्यांना मारू लागला आणि त्या ठिकाणी भगवान शिवजी प्रगट झाले. ते दुसरे तिसरे नसून भगवान महाकालेश्वराच्या रूपामध्ये प्रगट झाले आहे. त्या राक्षसाचा वध भगवान शिवजीनं केला आणि त्या ठिकाणी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये भगवान शिवजी प्रगट झालेले आहे. भगवान महाकालेश्वर की जय. आपण प्रवास करत असताना आपल्याला जर असं वाटत असेल की आपण
आपली या ठिकाणी गाडी जात आहे, प्रवास करत आहे आणि मनामध्ये भीती आहे की आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल असं वाटत असेल, त्यांनी प्रवास करताना भगवान महाकालेश्वराचं नाव घ्या, आपल्याला धक्का सुद्धा लागणार नाही. भगवान केदारनाथ हिमाचल प्रदेशमध्ये आहे. श्रीमन नारायणजीने भगवान केदारनाथाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. भगवान केदारनाथ ज्योतिर्लिंग हे हिमाचल प्रदेशमध्ये असून हे मंदिर फक्त 6 महिने चालू असते. 7 महिने मंदिराचे दरवाजे उघडे असतात, 7 महिने मंदिराचे दरवाजे बंद असतात. त्या ठिकाणी खूप असं बर्फ असते, त्यामुळे 7 महिने मंदिरामध्ये त्या ठिकाणी भाविक भक्त येत असतात. बोला भगवान केदारनाथ भगवान की जय. 5वं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. भगवान ओंकारेश्वराची कथा. ओंकारेश्वराला नर्मदा नदी आहे, त्या परिसराला ओम सारखा असा आकार आहे, म्हणून त्यांना नाव पडलं ओंकारेश्वर भगवान. एक दिवस नारदजी विंध्य नामक पर्वतावर गेले आणि त्या पर्वताला खूप असा गर्व झालेला आहे आणि तो पर्वत मला म्हणत आहे, माझ्या एवढी उंची कोणाचीच नाही. त्याही पर्वतापेक्षा उंची कोण्या पर्वताची आहे? मेरुळ पर्वत. आणि त्याहीपेक्षा उंची कैलास पर्वत खूप मोठा पर्वत आहे. त्यांची उंची खूप मोठी आहे, म्हणून त्याला खूप अभिमान झाला होता. आणि शिवजी त्या ठिकाणी तपस्या करत आहे. त्या ठिकाणी ओंकारेश्वर भगवानच्या रूपामध्ये भगवान शिवजी विराजमान झालेले आहे. आपल्याला कधी असं वाटत असेल आपण एखाद्या पर्वताची उंची आपण चढत आहोत, ते पार लवकर व्हावी, तर आपण भगवान ओंकारेश्वराचं नाव घेतलं पाहिजे. आपली जीवनामध्ये उन्नती झाली पाहिजे. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी भगवान ओंकारेश्वर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आपली इच्छा भगवंत पूर्ण करते. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. भीमाशंकर खूप अशा जंगलामध्ये कर्कटी नावाची राक्षसीण होती आणि कुंभकर्णाशी तिने लग्न केले होते. त्यांच्यापासून एक मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं भीम. भीम नावाचा राक्षस खूप तपस्या केली. त्या तपस्यानं त्याला वरदान मिळालं
आणि वरदान प्राप्त झाल्यावर तो त्या नगरीला खूप असा त्रास देत होता. सुदेश नावाचा एक राजा होता. भगवान शंकराचा तो भक्त होता. त्याने एक शिवलिंग स्थापित केलं आणि शिवजीची तो पूजापाठ करत असे. हे राक्षसाला माहीत झालं आणि भीम नावाचा राक्षस तो राजा ज्या वेळेस पूजा करत होता त्यावेळेस त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या राजाला तो मारण्याचा प्रयत्न करत आहे. जसं त्या राजाला माराव तेवढ्यात भगवान शिवजी प्रगट झाले आणि त्या भीम नावाच्या राक्षसाला भगवान शिवजीने आपल्या त्रिशूलने मारून टाकले. राक्षस म्हणाला, मी तर मरणार आहे, परंतु तुम्ही माझ्या नावानं या ठिकाणी प्रगट व्हा. भीम नावाच्या राक्षसानं त्या शिवलिंगावर जसा वार केलता त्या वार केल्यामुळे त्या शिवलिंगाचे असे दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे माता पार्वती माता आणि एक भाग भगवान शिवजी. त्या ठिकाणी भगवान शिवजी भीमा शंकराच्या नावाने विराजमान झालेले आहे. बोला भगवान भीमा शंकरजी जय. आज झालेली सेवा भगवान चौरे महादेवाच्या चरणी अर्पण करतो आणि यानंतर आरती होईल. आरतीची तयारी करा. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना 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 काना. कधी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती खचित गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, चंदनाची कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत बरा, शोभत बरा. झुणझुण गोरे चरणे गागया, जय देव जय मंगल मूर्ती तुझे मंगल मूर्ती. दर्शन मागे भूधर पीतांबर फणीवर वंदना, सोंड वक्र सुंदर त्रिनयना, दास्त्रामाचा वाटता हे सवना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे,
गुरुवर वंदना जय देव जय देव